सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरवाढीचा निर्णय जाहीर करताच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। देशभरात महागाई भडकलेली असतानाच केंद्रातील भाजप सरकारने घरगुती गॅसच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केलाय। भाजप सरकारच्या काळातील महागाईला तोंड देता देता सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आल्याने त्यातच आता गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे अंदाजपत्रक कोलमडले आहे। सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणाच्या गोवऱ्या थोपटत वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। भाजपा सरकारने गॅस दरवाढ करून सर्वसामान्य गृहिणीला मोठी अडचण निर्माण केली आहे। वेळीच दरवाढीचा निर्णय मागे घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। आज वंचित बहुजन महिला आघाडीकडून गॅस दरवाढीचा निदर्शन करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात गौऱ्या आंदोलन हे आयोजन केलेलं आहे। ज्या आतापर्यंत 6 महिन्यात मोदीने कमीत कमी 6 ते 7 वेळा गॅस दर वाढ केलेला आहे, ते पण 300च्या 250 दराने। असं दर वाढत असताना महिलांनी करायचं काय? एकीकडे NRC CAचं प्रॉब्लेम आहे, एकीकडे गॅस दरवाढीचा प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम महिलांच्या समोर मोठमोठ्या समस्या आहेत। तर ह्या मोदी सरकारच्या तिजोऱ्या झाल्यात रिकाम्या। त्या तिजोऱ्या रिकाम्या भरण्यासाठी मोदी सरकारने अनेक नवीन आम्हाला नियम लागू करत आहे आणि त्याचा दरवाढ त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आमचा गोरगरिबांचा छळ करत आहे। जर हे मोदी सरकार लवकरात लवकर गॅस दरवाढी कमी करत नसेल, यापेक्षा हे तीव्र आंदोलन वंचित बहुजन महिला आघाडी करूया। फेब्रुवारी 2020 पासून जी गॅस दरवाढ केलेली आहे, जवळजवळ याच्यामध्ये 145 रुपयाची दरवाढ केलेली आहे आणि हे सर्वसामान्य आमच्यासारख्या महिलांना किंवा ग्राहकांना हे परवडण्यासारखं नाही आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 6 वेळेला ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ 283 इतकी आहे आणि हे आम्हाला परवडत नाही आहे। त्याच्यामुळं जर गॅस दरवाढ एवढी झाली तर गॅस घेणं आम्हाला शक्य नाही आहे, विनापरवाना गॅस हा। आणि त्यामुळं मग चुली आम्हाला पेटवाव्या लागतील, पण चुली पेटवण्यासाठी वृक्षतोड ही आम्हाला मान्य नाही, कारण पर्यावरणाचं संरक्षण हे आम्हालाच करायचं आहे। त्यामुळं आता एकच पर्याय आमच्या पुढे राहिलेला आहे, तो पर्याय म्हणजे गोवऱ्या थापणं शेणाच्या। आणि मोदी आणि शहा सरकारने जी गॅस दरवाढ केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं शेणाच्या गोवऱ्या थापण्याचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत, की जेणेकरून त्यांनी जी उज्ज्वला योजना घरापर्यंत पोहोचवलेली आहे की महिलांच्या डोळ्यामध्ये धूर जाऊ नये आणि त्यांचे डोळे आंधळे होऊ नये, पण या दरवाढीमुळं ज्या महिला आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे आणि याचाच निषेध आज आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं करत आहोत।